आता सगळ्यात महत्त्वाचं असं होतं की काही मंडळींना या पुतळ्यांच्याबद्दल प्रचंड उत्सुकता होती. त्यातल्या त्यात काही मंडळींनी, आता आम्ही तुमची ती रॅली पण कव्हर केली संभाजीनगरची, तर त्या रॅलीचे व्हिडिओ ज्यावेळेस प्रसारित केले त्याच कमेंटमध्ये काही मंडळींनी असं विचारलं की ह्या पुतळ्यांसाठीचा जो खर्च आहे तो खर्च कुठून आला. आता काय ना की बऱ्याचदा मराठा समाजाचे काही आंदोलनं असतील किंवा हे असतील, त्याखाली अशा कमेंट आम्ही बऱ्याचदा वाचलेल्या आहेत. आता त्याच कमेंट मी तुम्हाला प्रश्न म्हणून विचारतोय की छत्रपतींचे पुतळे हे 101 पुतळे त्यात कसे अरेंज झाले, त्यासाठीचा खर्च आणि त्याचं नियोजन कसं केलं. आपण छत्रपती शिवाजी महाराजांचे 101 स्मारक उभारणार आहोत असं मी जवळपास 3 महिन्यापासून 101 गावाशी संवाद साधून ते नियोजन केलं होतं. त्या गावातील गावकऱ्यांनी काही वर्गणी दिले, कुण्या गावाने 1 लाख दिले, कुण्या गावाने 50,000 दिले, कोणी 70 दिले, म्हणजे देणगी स्वरूपात काही अमाऊंट उभा झाली. काही अमाऊंट मी वैयक्तिक केली, काही अमाऊंट आमच्या संघटनेतील पदाधिकाऱ्यांनी आम्ही एकत्र केली आणि असं सर्व नियोजन करून ते पैसे उभा केलेले आहेत. आणि ते पैसे समाजाचे होते, माझे होते, आणि मी म्हणजे समाज आहे. हे काय माझ्या वैयक्तिक कुठल्या बापाची प्रॉपर्टी जागिरीतलं नाही आहे. समाजाने माझ्यासाठी जे काही दिलं आहे त्याच्या माध्यमातून मी समाजाचं देणं म्हणून शिवरायांच्या अश्वारूढ स्मारक बसवण्याचं काम केलेलं आहे. म्हणजे ज्या ज्या गावामध्ये शिवरायांचं अश्वारूढ स्मारक आपल्याला तिथे बसवायचं आहे